मुलीचं आणि मुलाचं प्रेम सांगतो बापाला. मैत झाली मैत माणूस मेला काही इडीत काय लोक मैत झाली मैत झाल्यावर तुमच्याकडे माणूस तिकडे कसा नेते मैत कसं नेते अहो मैत नेत्यात म्हणजे असं खांद्यावर नेते ती का ट्रॅक्टरी वळून टाकते ती का कुत्र्या पुढे टाक काहीतरी असं ना खांद्यावर असं सांगा ना. आता फक्त संपायची वेळ आली तरी बोला ना गडी म्हटल्यावर खांद्यावर नेते ते बरोबर आहे. म्हणजे आमचं तुमचं सारखंच आहे. मला वाटलं वेगळं काय असेल पण एक सारखंच आहे. खांदा कोण देत बोला राव. आता मी भाऊकी आणि का भाऊकीच पाहुणे बी तसलं काय नाही. भाऊकी तेवढ्यासाठी असती. नीट तू पाहिला हेत ना नीट भाऊकी खांदा देती ती पुढे असते त्याला काय म्हणतात तुमच्याकडे सुतुंडी बरोबर आहे ना. सुतुंडी ती कोण धरत पोरगा धरतो. आता बोलायला लागलं घरी पोरगा धरतो. पोरगा काय धरतो बरं तो वारस आहे म्हणजे इकडून तुमची नीटकी वाट आहे इथनं जावा पोरगा वाट जाऊ तो शेवटी बरोबर आहे. तो वंशाचा तो त्या घराचा वारस आहे म्हणून पोरगा धरतो. पोरगी घराची वंशाचा देवा नाही ती वारस नाही म्हणून पोरगा वारसदार आहे. अशी एक मैत झाली. प्रेत यात्रा सगळ्या रस्त्याने चालली त्या रस्त्याने आणि ती प्रेत यात्रा असल्या चौकात आली चौकात आणि ती प्रेत यात्रा एका सावकाराने अडवली रस्त्यात. म्हणजे कुणाचे प्रेत लहान ठेवायचं खाली ठेवा म्हणजे तो म्हणला खाली ठेवा आणि बापकी तर घराबाटली म्हणली ह्याने काय उद्योग वाढवलाय खाली ही खाली ठेवली. बापकी तर काय उद्योग वाढवला काय ना आम्हाला काय माहित नाही खाली ठेवली. म्हणजे ही जी मेल आहे ना ही मेल आहे ना त्याच्याकडे माझं 20 लाख रुपये मेल आहे त्याच्याकडे. ती म्हणली आता का बाबकी म्हणजे आमचा काही संबंध नाही आम्हाला बरंच चुकलं होतं खांद्याला निघूनच गेली आहे सगळी कोणी राहिलं नाही. आता जबाबदारी कोणाची या सुतुंड्या काय नाव पण काढलेलं आमच्या तर शिकाया म्हणत्या तुमच्याकडे सुतुंड्या. त्याला विचारलं तुझं कसं काय सुतुंड्या म्हटलं दिल्यात कोणाला त्याला मग तेव्हा तू रातभर येत घाला मी घरी निघून जातो. सुतुंड्या पण घरी निघून गेला. ती एकटंच पडलं तिथं. ऐका पण ही बातमी अर्ध्या तासांनी मुलीला घरी कळली. माझ्या वडिलांची अंत्ययात्रा रस्त्यात कुठल्या तरी सावकाराने अडवली. मुलगी घरी आली तिथं चौकात आली. त्या सावकाराच्या पायावर डोकं ठेवलं अंगावर सगळं डाग काढलं. सावकाराच्या हातात ठेवलं सांगितलं दादा माझ्या सासरची लोक चांगली माझ्या सासरची परिस्थिती सुद्धा चांगली मी सासरी जाईन सगळं पैसे घेऊन येईल तुमचा 1 रुपया ना रुपया देऊन टाकीन फक्त आता माझ्या पप्पांच्या अग्निसंस्कार होत्या त्यांच्या अंत्ययात्रा तुम्ही अडवू नका. मुलीने सांगितलं. तेव्हा सावकार काय म्हटला माहितीये का अरे बाळा हे बाळा अरे तुझ्या वडिलांच्याकडे माझं 20 लाख रुपये नाही तर तुझ्या वडिलांनीच माझ्याकडे 20 लाख रुपये ठेवाय दिलं म्हणजे माझ्या वंशाचा कोण खरा वारसदार आहे ना त्याला द्या म्हणून. हे कळलं ना त्याला सुतुंड्याला त्याला कळलं ना 20 लाख आहे आलं ना परत ते. कुणाचं प्रेम आहे मुलीचं प्रेम आहे का नाही मुलीचं प्रेम हे तर मला मुली सगळ्याला मुली अभिमानाने मला सांगतात 3 आहेत 3 भाग्यवान आहे तुम्ही.